नमस्कार छत्रपती संभाजीनगर. गुड मॉर्निंग. आज आपण सकाळी सकाळी निघलोय कारण आज आपलं आउटडोर शूट होतं, ते पण आउट ऑफ सिटी. मग काय सकाळी बस पकडली, अभिषेक आणि मी निघलो. आज आम्ही जाणार होतो बीड मधील माजलगाव इथे, कारण तिथे आमच्या आज दिवसभरातून 3 ते 4 शूट होते. सगळ्यात पहिले आम्ही एका कपड्याच्या दुकानाचं शूट चालू केलं, ते म्हणजे कुमार ड्रेसेस. तिथं खूप सुंदर असे व्हेरायटी आणि वेगवेगळ्या प्रकारचे कपडे अवेलेबल होते. मग मी फटाफट चेंज केलं आणि शूटला स्टार्ट केलं. खरं तर मला वाटलं नव्हतं तिथे इतका मोठा शॉप असेल, कारण माजलगाव काही मोठं सिटी नाही, खूप छोटंसं गाव आहे. शॉप खूप मस्त होता कारण तिथे इतके सुंदर डिझायनर युनिक पीस अवेलेबल होते, सगळ्या प्रकारचे कपडे अवेलेबल होते. मग मी काय वेगवेगळ्या साड्या ट्राय केल्या, मस्त सुंदर सुंदर आउटफिट्स ट्राय केले आणि मी खूप एन्जॉय केलं. असंही जर कोणी माझे फोटोज व्हिडिओज काढत असेल तर मी एन्जॉय करतेच, पण कालचा दिवस जरा खासच होता. कारण ज्या शॉपवर आम्ही शूटसाठी गेलो होतो त्याचे ओनर, त्यांचे मुलं आणि त्यांचे स्टाफ मेंबर्स इतके हेल्पिंग आणि कॉपरेटिव्ह होते ना. त्यांनी आम्हाला इतकं छान ट्रीटमेंट दिलंय, आम्हाला असं वाटलंच नाही की आम्ही कुठं अननोन ठिकाणी किंवा अनोळखी लोकांमध्ये गेलोय. आणि तिथे खूप सुंदर स्टॉक अवेलेबल होतं साडीज मध्ये. मला ज्या ज्या पर्सनली खूप आवडल्या मी त्या व्हिडिओमध्ये कॅप्चर करायचे ट्राय केले माझ्या फॉलोअर्स अँड व्ह्युअर्स साठी. आणि तिथे साडीज नाही तर ब्रायडल लेहंगे पण खूप सुंदर सुंदर होते. एक लेहंगा मला खूप आवडला आणि त्याच्यावरच मी काल फोटो पोस्ट केला होता स्टोरीला. तर मला सगळ्यांनी खूप कमेंट केले की का लग्न ठरलं का, लग्नाची शॉपिंग आहे का. तर नाही, लग्नाची शॉपिंग नाही, हे माझे शूटवरचेच फोटोज व्हिडिओज आहेत. त्यांचा स्टॉक इतका सुंदर होता की मी स्वतःला असं थांबूच नाही शकली की मी प्रत्येक गोष्ट लिटरली एक एक घालून ट्राय केली आहे. हे वन पीसेस म्हणा किंवा कुर्तीज, आणि त्याचसोबत इथे शूटिंग शर्टिंग अवेलेबल आहे. मेन्स वेअरचं पूर्ण सेक्शन आहे. जितकं सुंदर ह्यांचं ब्रायडल कलेक्शन आहे तितकंच सुंदर ग्रूम कलेक्शन पण आहे. अगदी प्रीमियम क्वालिटी, युनिक डिझाईन्स आणि सगळ्यात मेन म्हणजे अफोर्डेबल प्राइस आहे. आणि इतके कलर आणि डिझाईन ऑप्शन्स आहेत ना, जे नॉर्मली तुम्हाला असे छोट्या सिटीमध्ये बघायला नाही भेटणार. तर माझं तरी असं पर्सनली मत आहे की तुम्ही इथे नक्की व्हिजिट केलं पाहिजे. आता मी आहे अखंड सिंगल आणि हँडसम मुलगा बघून मी हा मोमेंट कसा स्किप करू शकत होती, तर मी ते सुद्धा कॅप्चर केलं. लिटरली तिथं आम्हाला असं इतकं सेलिब्रिटी फिलिंग दिली. सगळ्यांनी येऊन माझ्यासोबत सेल्फीज काढले आणि सगळ्यात मेन म्हणजे ते सेल्फीज त्यांनी ॲक्च्युली इंस्टाग्रामवरती स्टोरी ठेवून पोस्ट पण केले. तर ते मला खूप बरं वाटलं. सगळ्यांनी असं लाईक त्यांच्या इथं कुठेतरी मोठी सेलिब्रिटी आली असं मला फिलिंग दिलं. आणि मी स्वतःला तसंच फील केलं आणि स्वतःला कॅप्चर केलं. वेडिंग कलेक्शन पूर्ण कव्हर केल्यानंतर मी खालच्या सेक्शन म्हणजेच किड्स वेअर आणि कॅज्युअल वेअर्स कव्हर करायला गेले. त्यांच्याकडे खूप सुंदर किड सेक्शन पण आहे, जिथं अगदी न्यू बॉर्न बेबी पासून तर 15 वर्षापर्यंतच्या सगळ्या मुलांचे कपडे अवेलेबल आहे. आणि इतकंच नाही तर त्यांच्याकडे लेडीज सेक्शन मध्ये पण खूप चांगला ट्रेंडिंग फॅशनेबल स्टॉक अवेलेबल होतं, जे पण सध्याचे आउटफिट्स ट्रेंडिंग आहेत, जसं शरारा गरारा, लॉंग वन पीस, शॉर्ट वन पीस, लॉंग कुर्ती, शॉर्ट कुर्ती, सगळं अफोर्डेबल प्राइस मध्ये होतं. आणि त्यांनी आम्हाला खूप चांगलं ट्रीट केलं. त्यासाठी पूर्ण कुमार कलेक्शन्सचं थँक्यू सो मच. आता आम्हाला हे फटाफट पॅकअप करून निघायचं होतं, कारण ह्याच्या पुढे आमचे 2 शूट पेंडिंग होते. ते कम्प्लीट केलं आणि आम्ही तिथून एका कॅफेचं आणि आईस्क्रीम हाऊसचं शूट करायला गेलो. सेकंड शूट ते सुद्धा कम्प्लीट केलं आणि आम्ही आता फायनली आमच्या थर्ड शूट वरती आलो, जे की एक लेडीज बॅग आणि फुटवेअर शॉप होती. त्यांच्याकडे फुटवेअर अँड बॅग्स मध्ये भरपूर स्टॉक अवेलेबल होतं. मग आम्ही ते फटाफट कव्हर केलं आणि आम्ही शूट कम्प्लीट केला. आता आमचं थर्ड शूट पण झालंय. आम्ही पॅकअप करून फटाफट संभाजीनगरसाठी निघलो. घरी येऊस तर तसं 9:30 वाजले होते, पण दिवस खूप छान. आता तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. सी यू सून. बाय.